हॅलो मॅडम, हे सेटअप आहे. हा सर. इथं ओके. वर्ग होतात आपले. हा ठीक आहे. ओके ठीक आहे. मुलांना दिसतं सर ह्याच्यावर क्लिअरली जे लिहितो वगैरे आपण, कारण टीव्ही आहे हो, चांगलं आहे, पण नाही थोडा नाही, दिसतंय छोटा मॅडम. साईज फक्त आहे. प्रॉब्लेम कसा आहे, आपल्याला बोलताना त्रास होतो. म्हणजे आपण फक्त हा ऐकू ते शकतो, तर आहेच. बरोबर, ते तर आहे. बोलू नाही पण आपण शकत. आपले बरोबर आहे. म्हणजे सांगू शकत नाही, आपण बोलू शकत नाही. म्हणून आता ही बीसी पण जॉईन करताना मी इथं करणार होतो, पण काय बोलायचं असेल म्हणून मी म्हटलं चला बाबा मोबाईलवर जॉईन करू, म्हणून मी इकडे बसलो नाही. मी दुसऱ्या रूमला बसलो होतो मुलांना घेऊन. अच्छा, मग आता इथे मुलांना पण आणलंय का तुम्ही? आणू शकतो मॅडम. हो, मुलं उभे आहेत. तिथे दुसरा वर्ग बसला आहे. कसं आमच्याकडे ते जागेची कमतरता आहे ना. आता 1 ते 4चे मुलं सध्या इथं बसले आहेत ह्या सेटअप मध्ये. जेव्हा क्लास अच्छा होतात अच्छा तेव्हा आपण मग ते मुलांना आणतो. अच्छा अच्छा अच्छा. नाही, मला फक्त ना आधी ना तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि मग मुलांना विचारायचे. मग आधी मुलांचा आपण घेऊयात पटकन, म्हणजे मुलांना फ्री करू, त्यांना त्यांच्या वर्गात जाऊ देत आणि मग मी तुम्हाला विचारेल काही क्वेश्चन्स. तर मॅम मुलांना घेऊन बसू का मी दुसऱ्या रूम मध्ये? हो हो हो. ठीक आहे. सर आपल्याकडे एकच टीव्ही आहे. आपल्याकडे एकच टीव्ही हो आहे का? मॅडम. हो, ही एकच टीव्ही आहे सध्या. मॅम मी त्यांना दुसऱ्या रूम मध्ये घेऊन चाललो आहे मुलांना. हो ठीक हो, आहे. चालेल, मी वेट करते. मुलं पण आहेत आपल्यासोबत मॅडम. हा सर. हो चालेल सर. सर मला एक गोष्ट सांगा प्लीज. आपली बघा, कॉमन मीटिंग झाल्यानंतर ना, कॉमन मीटिंगसाठी तुम्ही होता ज्यावेळी मी डेमो दाखवलेला, व्हिडिओ डाउनलोड वगैरे करून आपण कसे दाखवू शकतो हो हो मॅडम. YouTube वरून. होय. हो. सर मग त्याच्यानंतर ना, मग जसं मी डेमो दाखवलेला त्याप्रमाणे काही व्हिडिओ दाखवण्यात आलेत मुलांना? 2-4 व्हिडिओ झाले मॅडम दाखवून. कसं त्यासाठी, कारण की जेव्हा ते एखादा पिरियड ऑफ होता त्या सेशनमध्ये नाही का, जे एखादे सर नाही आले,
शिक्षक, तर मग आपण त्या चॅनल नुसार आपण ते दाखवतो त्यांना. अच्छा, म्हणजे ते 2-4च युट्यूबचे चॅनल दाखवून बघून चालेल, दाखवले. जास्त नाही दाखव. हा, अच्छा अच्छा अच्छा. जसं सर वेळ मिळाला मॅडम आपल्या तसं दाखवलं. अच्छा अच्छा, काही हरकत नाही सर. सर आपल्या हे एरिया कोणता पडतोय? सर आमच्या शाळेचं नाव मॅडम, आमच्या शाळेचं हा नाव एरिया. आहे एरिया देवरी. हा, आणि शाळेचं गाव कोणतं? कडी कसा. कडिकासा आहे ना. तर इथे फिजिक्सचा टीचर नाहीये तुमच्याकडे, है ना? बाकी टीचर्स तर आहेत. होय मॅडम. फिजिक्सचं म्हणजे अच्छा सर. जर 11-12 साठी नाही आहे मॅडम. 10वी हा साठी तेच टीचर फिजिक्स आहेत 11-12 आमच्याकडे. साठी. हो, 8, 9, 10 साठी पूर्ण स्टाफ आहे. हा सर, मी ना आता तुम्हाला, सर तुम्ही काय घेता? मी गणित घेतो मॅडम. 8वी ते मॅथ्स. 10वीचं घेता की 11वी हो, 12वीचं? नाही 8वी ते 10वी. 8वी ते 10वीचं घेता. सर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं का त्या दिवशी? होय मी मॅडम, ना आता माझ्याकडे तुम्हाला लिंक सबस्क्राईब पाठवते. आहे. सबस्क्राईब आहे, तरी पण मी लिंक हो. पाठवते. तुमच्या स्कूलच्या टीचर्सचाच ग्रुप असेल ना, त्याच्यामध्ये ते शेअर करा. आणि स्पेशली 11वी ओके 12वीच्या मॅडम. टीचर्सला ना ते सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे. तर ना येस मॅडम. येस. मी मुलांशी आता थोडंसं बोलून घेते, त्याच्यानंतर ना मग मी तुमच्याशी बोलते. मुलांना मग आपण पाठवून देऊयात. मला 8वीच्या मुलांशी बोलायचे सगळ्यात आधी. तर 8वीचे जे मुलं असतील त्यांना 8वी जरा पुढे येऊ द्यात. उभा हो. या साईडला म्हणजे बोला. हा, काय करा. बेटा तुमचं नाव सांगा. गुड आफ्टरनून. तुमचं नाव भावेश सांगा. नरेश भावेश. ओके. तेलाकी. ओके भावेश, ठीक आहे. गर्ल्स? तुमचा आवाजच नाही आला मुलींनो. थोडं जवळ या. कामिनी ब्रिजलाल तुलावी. हा, दुर्गेश्वरी गोपीचंद मंजाळ. अच्छा, कामिनी. दुर्गेश्वरी. हा. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, आधी मी भावेशशी बोलते. भावेश, तू मला ओळखतोस? नाही ओळखत असेल, नाही ना? हा. अच्छा भावेश, तू ऑनलाईन क्लास तरी किती अटेंड केले असतील बेटा? आपली जी रेकॉर्डिंग म्हण किंवा ऑनलाईन ज्यावेळी लाईव्ह होतं त्यावेळी काय अटेंड केलेस? 1-2, 2-4? 4 अटेंड केलेलेस. तू अटेंड केलेत का? टीचर्सनी दाखवले असतील, पण तू होता त्याला, प्रेझेंट होता? सर मोबाईल ह्याच्या हातामध्येच द्या. मोबाईल ह्याच्या हातामध्येच द्या, म्हणजे त्याला आवाज माझा पण व्यवस्थित येईल आणि त्याचा पण मला आवाज येईल व्यवस्थित. अच्छा ठीक आहे बेटा, मला ना बघ, घाबरू नको मी आणि लाजू पण नकोस. एकदम नॉर्मल राहा. मी फक्त सिम्पलच क्वेश्चन्स विचारणार आहेत. तुला ऑनलाईन क्लासमध्ये काही थोडंफार समजलं शिकवलेलं? काय एखादा टॉपिक सांगशील जो तुला चांगला समजलेला आणि तुला त्याचा फायदा झाला? घाबरतो मॅडम अच्छा बोलायला ठीक आहे. थोडस. सर गर्ल्स करे द्या ना, ज्या बोलू शकतील. मुली तरी बोलतील का? बोला. इकडे बघा ना, बोला ना. बेटा घाबरण्यासारखं बघ काहीच नाही. मी किती सिम्पल क्वेश्चन विचारला ना. हा प्रश्न तर तुम्हाला रोज टीचर्स विचारत असतील, शिकवलेलं समजलं का म्हणून. तू बघितले ऑनलाईन क्लास आपले? येस मॅम. बघितलेत? मग मुली तर खूप एकदम सिन्सिअरली लक्ष देऊन अभ्यास करतात. तर तुम्हाला थोडंफार काय समजलेलं त्याच्यातून? येस. काय एखादा टॉपिक आठवतोय? एखादा धडा किंवा त्याच्यामधला एखादा टॉपिक जो चांगला समजलेला, कुठल्या पण विषयीचा?
कोणत्याही विषयाचा म्हणजे गणित विज्ञानपैकी कोणता टॉपिक तुला समजलेला आहे ते सांग. विज्ञान. विज्ञान. अच्छा, आता विज्ञान बघ, आता 3 टीचर शिकवत असतील, भौतिकशास्त्रासाठी वेगळ्या, रसायनशास्त्रासाठी वेगळ्या. विज्ञान मधला नक्की कोणता छोटासा एखादा टॉपिक आवडलेला तुला? धडा आवडला तुला? बोल बोल. हा बेटा तू बोल, कामिनी तू बोल. तू केमिस्ट्री म्हणालीस ना बहुतेक? बोल ना, तुला कोणता एखादा टॉपिक आठवते जो तुला समजलेला चांगला? हा मोठ्याने बोला. अच्छा, सजीव सृष्टीवाला आठवतो. अच्छा अच्छा अच्छा, ओके बेटा, ओके, ठीक आहे. ऐक मुलं, तुम्हाला विचारायचं होतं मुलांनो, खरं खरं ओपनली उत्तर द्या. जर तुमचे जे टीचर्स आहेत त्यांनी तुम्हाला ना, आता जसं जसं वेळ जमेल किंवा वेळापत्रक एक ऍडजस्ट करून त्याच्यामध्ये पिरियड, तुम्हाला जर रेग्युलर थोडे थोडे क्लासेस ऑनलाईन आपले युट्यूब वरचे दाखवले तर तुम्हाला ते आवडेल? ते तुम्हाला म्हणजे वाटतील की हा आपल्याला त्याने फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? होईल. बरं, अच्छा बेटा, मी काय करेल ना, सरांना सांगेल आता तुम्हाला अजून थोडे जास्त क्लासेस दाखवायला. आणि मग आता बघ, तुम्ही मला आता ओळखता ना, आपण परत 10-15 दिवसानंतर ना भेटू. तर मग मला त्यावेळी सांगा की आता जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकताय आणि सुरुवातीपासून त्यांना लावून द्यायला सांगेल, धड्याचा पहिला भाग, दुसरा भाग असं. तर मग लाईनीमध्येच बघितल्या ना व्हिडिओ, तुम्हाला जास्त समजेल. पण मग त्याच्यानंतर तुम्ही मला फीडबॅक द्या की तुम्हाला किती आठवतंय, किती समजतंय. ठीक आहे? ओके बेटा. सर, 9th ची मुलं बोलवा ना. तुम्ही बसू शकता का मुलांना, किंवा ह्यांना वर्गात पाठवले, यांचा क्लास चालू असेल तरी चालेल. तुम्ही जाऊ शकता. 8वीची जा. 9ची मुली या साईडला यायचा. गेट आम्ही. My name is Daman Ganesh Banja. दामिन. ओके दामिन, थँक्यू सो मच बेटा. आणि दुसऱ्याचं काय नाव आहे? सेकंड जो मुलगा आहे बेटा, तुझं काय? रिकी मानसिंग सर. अच्छा, रिकी. ओके. तुमच्या दोघांची पण नावं अशी थोडी वेगळी आहेत रे, गावामध्ये अशी नावं नसतात. हा, चांगली नावं आहेत तुमची तर, मॉडर्न टाईप मधली. हा, अच्छा. मला सांगा तुम्ही दोघे जण. बोल बोल बेटा. My name is Saina Praveen Kumar Jetmal. साईना. Yes, ma'am. अच्छा, तुझं पण मॉडर्न नाव आहे. अच्छा, चला, व्हेरी नाईस. तुम्ही इंग्लिश मीडियमचे आहात का, किंवा सेमी इंग्लिशचे आहात? मराठी. मराठी मीडियमचे आहेत सर हे लोक. अच्छा, बरं. अच्छा मुलांना सिम्पल क्वेश्चन्स आहेत. अच्छा, जर तुम्ही 9वीचे असाल ना, तुम्ही मला ओळखता का? कारण मी 9वी मध्ये शिकवते. मला बघितले तुम्ही ह्या आधी? माझा एखादा क्लास बघितलाय तुम्ही? नसेल बघितलं तर नाही सांगायचं. ओके, नाही बघितला, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. अच्छा, तुम्ही आता कोणकोणते विषयाचे व्हिडिओज बघितले, जरा आठवतंय सांगाल का मला? 2-4 जरी बघितले असतील तरी कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओ? गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी. मराठी नाही, इंग्रजी. अरे तीनच आहेत. अच्छा, गणित, विज्ञान आणि इंग्रजीचा बघितलाय. अच्छा, विज्ञानामध्ये तुम्हाला 3 टीचर आहेत, एक भौतिकशास्त्रासाठी, एक रसायनशास्त्रासाठी आणि एक जीवशास्त्रासाठी. तर मला तुम्ही बघितलं नाही याचा अर्थ भौतिकशास्त्राचा तुम्ही बघितलेला नाहीये. तर मग 3 जे उरलेत आता, गणित आणि विज्ञान, इंग्रजी, विज्ञानाचे दुसरे भाग, त्याच्यामधून मुलांना तुम्हाला कुठला विषय समजतोय?
ऑनलाईन मधला कुठला विषय एखादा चांगला समजला, व्हिडिओ बघितल्यावर वाटलं हा झालं आपल्याला समजते चांगलं? गणित मधलं. गणित मधला कोणता धडा शिकवला मॅमनी जो चांगला समजला तुम्हाला? पहिला पहिला धडा काय नाव होतं बेटा त्याचं? संच धडा. ओ ग्रेट. ठीक आहे. मॅमचं नाव माहितीये तुला? अच्छा, तृप्ती मॅम आहेत बेटा त्या. तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन मीटिंग जॉईन करता ना, खाली बघा टीचरचं नाव लिहिलेलं असतं. बघा माझं पण इथे दिसते तुम्हाला, BK सुलक्षणा. तर टीचरची थोडी नावं पण लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मग आणखी व्हिडिओज दाखवले तर तुम्हाला ते फायदेशीर ठरतील बेटा. कारण तुमच्यापैकीच ना आता मी काही जणांना एकेकाला तरी ना मॉनिटर बनवायला सांगणार आहे, आपले हे व्हिडिओ लाईनीमध्ये दाखवण्यासाठी. आता जसं संचचे बघाल लाईनीमध्ये आपले व्हिडिओज आहेत. भाग 1 पहिला पिरियड ज्यावेळी मॅमनी घेतलेला, भाग 2 दुसरा पिरियड. एकाच तासात पूर्ण धडा शिकवून नाही होत ना, आपल्याला बरेच तास लागतात. मग त्याचे आपण भाग 1 भाग 2 असे व्हिडिओज बनवलेले आहेत. ते जर तुम्हाला लाईनीमध्ये दाखवले तर ते जास्त चांगले समजतील. आणि मग आता ना 10-15 दिवसानंतर ना मग मी परत तुमच्या बरोबरच थोडस असंच बोलेल. ठीक आहे, पण चला तुम्हाला समजते ही चांगली गोष्ट आहे. अच्छा, मला सांगा, तुम्हाला 10वी झाल्यानंतर तुमच्यापैकी कोणाला सायन्स घ्यायचे का? काय ठरवलंय? बोला ना. सायन्स घ्यायचंय, आर्ट्स घ्यायचंय, काय घ्यायचंय, काय ठरवलंय? सायन्स. बरं ठीक आहे, सायन्स घ्यायचंय. तुला घ्यायचंय बेटा? रिकीला घ्यायचंय. तुला पण सायन्स घ्यायचं? सायन्स अवघड असतं माहितीये ना. अच्छा, तिघांना पण घ्यायचंय. सायन्स अवघड असतं माहितीये ना, सगळं इंग्लिश मध्ये असतं आणि खूप मेहनत करायला लागते. तयार आहे तेवढी मेहनत करायला? बरं ठीक आहे, मी ना आमच्या परीने तुम्हाला त्याच्यासाठी पण हेल्प करेल मुलांनो. चालेल सर. ही मुलं, थँक्यू सो मच मुलांनो. आणि तुम्ही न लाजता न घाबरता बोला. व्हेरी नाईस. थँक्यू रिकी. थँक्यू दामिन ना. येस, आणि सायना. मी नावं लक्षात ठेवेल. दामिन ना. हा, आणि सायना. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. मी 10वीच्या मुलांशी बोलते. आपण थोड्या दिवसानंतर परत भेटू. ओके, थँक्यू. नाही असू दे ना, हाती घेऊन जा तुम्ही. या बेटा. परत सांग बेटा, आवाज नीट आला नाही. सूरज. येस मॅम. अच्छा, सूरज. ओके ओके. परत सांग. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून बेटा. हा, नाव सांग तुझं. माय नेम इज मोनिका रामचंद्र मडाल. मोनिका. ओके. आणि तुझ्या बाजूवाली जी मुलगी, तिचं काय नाव आहे? पायल विठ्ठल नेताम. पायली. नाव नाही कळत आहे बेटा तुझं. पायल विठ्ठल नेताम. सर. अच्छा, पायल. ओके. नाव आहे मॅडम. हा, अच्छा. मोनिका, पायल आणि सूरज. ओके. मुलांना तुम्ही कोणते कोणते व्हिडिओज बघितलेत, कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्सचे? सायन्स, मॅथ्स, इंग्लिशच बघितलेत. अच्छा, तुम्ही मला ओळखता? अच्छा, मी काय शिकवते? इंग्लिश. नाही, मला अजून पण काही जण इंग्लिश शिकवते म्हणाले. मे बी इंग्लिश टीचर आणि मी सेम दिसतो का? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मुलांना तुम्हाला भौतिकशास्त्राचा एखादा व्हिडिओ बघितलाय तुम्ही? फिजिक्सचा. फिजिक्सचा एखादा बघितलाय व्हिडिओ? कोणता चॅप्टर आपण संपवलेला आता रिसेंटली? आता अलीकडेच आपण एक धडा संपवला आणि नेक्स्ट धडा चालू केला. तर कोणता धडा तुम्ही बघितलाय माझा शिकवलेला?
इंटरनेटचे बहुत दिवस झाले. मॅम यांना अच्छा. कसं जेव्हा बरं, ठीक आहे. काय नाही नाही मॅम, प्रॉब्लेम कसा आहे, आमच्याकडे 8-9 ताचे पूर्व शिक्षक आहेत, तर ते काय करतात, त्या व्हिडिओ ते पिरियड घेतात, ज्या हा. दिवशी ते ऍब्सेंट राहिले त्या दिवशी आपण त्यांना दाखवतो. मग हा, मला म्हणजे समजतं, पिरियड यांनी जास्त बघितलेलंच नाही. हा, ते शिक्षक घेतात, ठीक आहे, त्याच्यामुळे काय नंतर मग ते हरकत नाही. पिरियड येत राहतात. हा, राईट. अच्छा. मुलांनो, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जेवढं पण थोडंफार बघितलंय, तुम्हाला ती भाषा कळते व्हिडिओ मधली? तशी मराठीच असते, पण थोडंफार गावचा आणि शहराचा फरक असतो ना, कळते ती भाषा? कळते? अच्छा, तुम्हाला जर समजा आणखी थोडे व्हिडिओ दाखवले तर ते समजतील का? हा, चालेल. तर ना, आता 9वीच्या मुलांना मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं असेल ना, की तुमच्यापैकीच एखाद्याला ना मॉनिटर बनवून ना आपण त्या व्हिडिओ लाईनीमध्ये तुम्हाला दाखवू. आता जसं की आपला 10वीचा गुरुत्वाकर्षण धडा पूर्ण झाला, तर गुरुत्वाकर्षणामध्ये माहिती आपले 8 तास झालेत. मग ते 8 भाग आहेत, त्याच्यामध्ये मी गणित पण सोडवलेत, स्वाध्याय पण तुम्हाला शिकवलेलं सगळं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर ते जर तुम्हाला लाईनीमध्ये दाखवलं ना, भाग 1, भाग 2, भाग 3, मग ते तुमच्या शिक्षकांना सांगते मी, आणि मग आपण 10-15 दिवसानंतर परत मी तुमच्याशीच बोलेल मग. ठीक आहे? तर ते व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन जरा बघा, कारण बघा, जेवढं बघतोय ऐकतोय ना, ते आपल्या इथे जातंय, है ना, आणि पुन्हा पुन्हा बघितल्यावर अजून जास्त जाईल. एक्झाम मध्ये मग ते बरोबर आठवतं त्यावेळी, की अच्छा हा, ह्याचं हे आन्सर आहे, हे गणित मला असं सोडवायचंय, है ना. ठीक आहे, चालेल. मुलांनो, थँक्यू सो मच. हा, पायल, मोनिका आणि सूरज, ठीक आहे, आपण नंतर भेटू. थँक्यू. तुम्ही आता वर्गामध्ये जाऊन तुमचे वर्ग अटेंड करू शकता. ओके, थँक्यू. सर, हे प्रिन्सिपल सरांना प्लीज कन्वे करा की खास करून हे मी 11वी साठी सांगते. 11वी साठी तुमच्याकडे 11वीचे पण विद्यार्थ्यांना मी बोलवलेले आहेत. ते 11वीचे कोणी आहे तिथे घ्यायचा का विद्यार्थी? 11वीचे नाही नाही, सांगितले, आता मी बोलवायला. 3 वर्गाचीच सांगितली. अच्छा, पाठवू मी का? प्रिन्सिपल सरांना सांगेन. नाही, नको, राहू देत, हरकत नाही. आपल्या गेल्या मीटिंगची जी रेकॉर्डिंग होती ना, आपल्या त्या ग्रुपमध्ये असेल, मी तुम्हाला परत इकडे टाकते. ती रेकॉर्डिंग जी आहे ना सर, ती रेकॉर्डिंग त्या 11वीच्या स्मार्ट, एखाद्या 11वी-12वीच्या स्मार्ट विद्यार्थ्यांना दाखवा. मग ते काय करतील ना, स्वतःच लाईनीमध्ये व्हिडिओ डाउनलोड करतील. आतापर्यंत भौतिकशास्त्राचे माझे 2 धडे शिकवून झाले, युनिट्स अँड मेजरमेंट्स आणि मॅथमॅटिकल मेथड्स. तर लाईनीमध्ये प्लेलिस्ट पण व्यवस्थित बनली, पार्ट 1, पार्ट 2, आणि इव्हन त्याच्यामध्ये मी 2 प्रॅक्टिकल पण शिकवले त्यांना. भौतिकशास्त्राचे म्हणजे आपले प्रयोगशाळा असेल परीक्षा आहे 11th मध्येच. हा, मग त्यांना ते बघून ते करण्यासाठी पण अजून जास्त मदत मिळेल. तर ना, मी तुम्हाला 10वीचा गुरुत्वाकर्षणाची प्लेलिस्ट देते, 11वीची पण देते, फिजिक्सची, आणि बाकीच्या जशा जशा बनतील त्या पण देते, केमिस्ट्रीच्या वगैरे. पण फिजिक्सला टीचर नाहीये, तर ती तर तुम्हाला दाखवायचीच आहे ना. तर सर, मॉनिटर बनवा तुम्ही. तुम्ही 10वीचे क्लास टीचर आहात का? नाही मॅम, 9वीचा क्लास 9. 9वीचे आहात. अच्छा, तर ना मॉनिटर बनवा. ह्या 8वी मधून 1, 9वी मधून 1, 10वी मधून 1, आणि 11वी मधून 1, आणि 12वी मधून 1. 12वीचे आम्ही सध्या क्लास रेकॉर्ड नाही केले. 12वी साठी जास्त आमच्याकडे डिमांड आली ना, आम्ही कदाचित 12वीचे पण क्लास रेकॉर्ड करू मग. तर त्यांना ना, मॉनिटरचं काय काम असेल ना, फक्त नोट करणं की आज आपण गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितलाय, डेट टाकली, उद्या भाग 2च बघायचंय, परत परवा भाग 3च बघायचंय, असं लाईनीमध्ये ते प्ले करतील ना, तरच त्यांना समजेल. अदनमधनं व्हिडिओ बघून मग त्यांना काहीच समजणार नाही सर, है ना. तुम्ही मॅथ्सचे टीचर आहात, तुम्हाला माहितीच आहे. पहिल्याच एक्सरसाइज माहिती नाहीये त्यांना, पहिला स्वाध्याय माहिती नाही, डायरेक्ट 3ऱ्या स्वाध्याय कसा समजणार मग त्यांना, है ना. तर ही एक गोष्ट प्लीज प्रिन्सिपल सरांकडे कन्वे करा की ते लाईनीमध्ये व्हिडिओज बघण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला हवं तर मॉनिटर निवडून द्या. टीचर्सला त्याच्यासाठी काय त्रास घ्यायची गरज नाहीये. सर, दुसरा प्रश्न हा होता मला, 8वीचे तुमच्याकडे किती पट आहे? एकूण किती विद्यार्थी आहेत 8वीचे? 8वीला 31 आहेत.
अच्छा, आणि 9वीला? 31. 9वीला 39. अच्छा, 9वीला 39, 39 आहेत. आणि 10वीला? 37. ओके. 11वीला? 11वीला जवळपास म्हणजे 2 सेक्शन आहे आपल्याकडे, आर्ट अँड सायन्स. तर सायन्स मध्ये जवळपास 42 और 43 असे काही मुलं आहेत. कन्फर्म नाही आहे मला, पण आहेत तेवढं जवळपास. ओ, म्हणजे चांगला आकडा आहे. 12वीला पण साधारण तेवढेच असतील मग? हो हो, साधारण 40च्या अबावच आहेत. ओके, ग्रेट. सर, तुम्हाला ह्या शाळेमध्ये किती वर्ष झाले? मॅम 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. कारण ना मी आता काही जे प्रश्न विचारणार आहे ना, मग ते तुम्हाला जास्त वर्ष झाले असतील तरच ते आन्सर देता येईल. सर, मला पहिले हे विचारायचं होतं की आता ह्या 4 वर्षामध्ये ओव्हरऑल सगळं तुमच्या लक्षात आलंच असेल. 10वी मधली मुलं जी पास आउट होतात, आता तुमच्या शाळेमध्ये 11वी 12वी असल्यामुळे हा प्लस पॉइंट आहे. तर मग मला हे विचारायचं होतं, सगळी जी मुलं आहेत ते कंटिन्यू करतात? होय मॅडम, जवळपास म्हणजे मुलं तुमच्या कंटिन्यू करतात, 11वी येतात. आणि काही मुलं जातात, पण जसं देवरी तर जवळ एक सिटीचं प्लेस आहे, त्याच्यामध्ये टाउन मध्ये जातात मुलं, तिथं शिकायला जातात. ज्यांना असं वाटते की आपण ओके. इथं न आणि शिकता आपण करायचं आहे. हा. शहरामध्ये शिकायला. अच्छा. सर, आणि सगळी मुलं कंटिन्यू करतात शिक्षण? कारण 10वी नंतर बरेच ड्रॉप आउट पण होतात. नाही, ड्रॉपआउटचं पर्सेंटेज कमी आहे मॅडम आमच्याकडे. म्हणजे जवळपास शिकतात मुलं. कमी म्हणजे पर्सेंट? नाही आर्ट पण अच्छा, नाही सायन्स पण आर्ट तरी करतात. 11th आर्ट मध्ये तरी येतात. आर्ट मध्ये तरी येतात. ओके, ग्रेट. मुली सुद्धा? सुलक्षणा मैम, मुली सुलक्षणा मैम, हाँ, यस मैम। एक दो क्वेश्चन है मेरा। एक पहला सवाल कि 8वीं में बच्चे क्या एनएमएमएस के लिए प्रिपेयर करते हैं? अगर हैं तो हम रिकॉर्डेड सेशन दे सकते हैं। दूसरा सवाल है कि 12वीं में या 10वीं में जो बच्चे बहुत अच्छा, अगर ये 12th तक का स्कूल है तो क्या इनको कॉलेज में जाने के लिए करियर गाइडेंस का कोई प्रोविजन है? अगर नहीं है तो हम वहां पे सपोर्ट कर सकते हैं। 2 चीज। तो एक 8th का एनएमएमएस की स्कॉलरशिप का पूछ लीजिए, और एक 12th में जो बच्चे बहुत अच्छे हैं, अगर उनको कोई गाइडेंस चाहिए तो हम उनको कर सकते हैं। दैट इज ऑल। थैंक यू। ठीक आहे, थँक्यू सो मच। सर, ही जी गव्हर्नमेंटची स्कॉलरशिपची एक्झाम आहे एनएमएमएस, तुमच्या शाळेमधून ती रजिस्टर करतात मुलं? नाही, कसं आहे मॅडम, एनएमएमएस ची एक्झाम जी आहे ना, ती नॉर्मल स्कूलमध्ये होते. आपल्या सर्व गव्हर्नमेंट आश्रम स्कूल्स आहेत, त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल जो घटक मुलं म्हणजे तशी मुलं म्हणजे नाही आपल्याकडे, पूर्ण एसटीचे मुलं आहेत. त्याच्यामुळे आपण एनएमएमएस ची एक्झाम कंडक्ट नाही करत, आपण स्कॉलरशिपसाठी मुलांना बसवतो. हा, मग एनएमएमएस ती आमच्याकडे गव्हर्नमेंटची स्कॉलरशिपच आहे? हो आहे, म्हणजे पण डायरेक्ट तिथं स्कॉलरशिप काहीतरी मिळते त्यांना? क्रायटेरिया. आई थिंक आश्रमशाला स्कूल के बच्चे नहीं देते हैं, बिकॉज ये ऑलरेडी स्कॉलरशिप पे पढ़ रहे हैं। जिला परिषद के बच्चे अप्लाई करते हैं। हाँ हाँ, सॉरी, मेरा कंफ्यूजन हो गया सर। हाँ हाँ, सॉरी वही सर। बोल रहा था मैं। हाँ हाँ हाँ। और शैलेश सर, आप क्या व्हाट्सएप ग्रुप में हैं टीचर्स के? आप कहाँ टीचर्स मैडम? के व्हाट्सएप ग्रुप, टीचर्स के व्हाट्सएप यस, ग्रुप में हैं? यस आप मैम, हैं? यस। ठीक है, थैंक यू। ओवर टू यू सुरक्षा मैम। वो जो महाराष्ट्र टीचर्स ग्रुप सायन्स मॅथ्स म्हणून आपलं नाव आहे बघा व्हॉट्सअप ग्रुपचं, त्याच्याबद्दल मॅम विचारतात. मी तुम्हाला लिंक पाठवते, तुम्ही यू क्लिक कॅटअप करा. म्हणून आहे जॉईन असाल मॅडम. तर काय प्रॉब्लेम? हा, यू कॅटअपुट आपले पण 2 ग्रुप आहेत सर. एक तर आपला हा तुमच्या एरियाचा ग्रुप असेल, देवरीचा ग्रुप असेल, आणि दुसरा आहे टीचर्सचा आहे, फक्त टीचरचा ग्रुप आहे. तर त्या टीचर्सच्या ग्रुप बद्दल विचारतात महाराष्ट्र टीचर्स म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला लिंक पाठवते आता चॅटमध्ये. तो जर तुम्ही जॉईन नसाल तर करून घ्या. एटीसी अँड महाराष्ट्र टीचर्स ग्रुप नाव आहे. ठीक आहे, करून घेऊ. मुली पण कंटिन्यू करतात एज्युकेशन? मुलींची ड्रॉपआउट संख्या जरा मुलांच्या पेक्षा जास्त वगैरे आहे, असं काय आहे का? नाही, तसं तर नाहीये, जवळपास तेवढं आढळलं नाही इथं. म्हणजे मुलं शिकतात, मुलं मुली शिकतात, 12th पर्यंत शिकतात. मुलं मुली शिकतात. ओके. आणि असं कधी होतं का, झालंय का आजपर्यंत, की
तुमच्याकडे एखादी अशी केस आली की ज्याच्यामध्ये पेरेंट्स येऊन म्हणतात की आता मुलीचं लग्न लावून द्यायचंय किंवा अजून दुसरं काहीतरी रिझन आहे, घरी आई आजारी आहे, घर सांभाळायला कोणी नाहीये म्हणून मग मुलींना काढून घेतले शाळेमधून वगैरे असं? नाही, तशी केस नाही आली मॅडम, जवळपास आढळत नाही सध्या. नाही आलेली आहे? म्हणजे अच्छा नाही, सर, मी तशी केस नाही. एक केस अशी होती, दोन वर्षापूर्वी एक मुलगी होती, ती अभ्यासात म्हणजे कमकुवतच होती, तिला तेवढं जमत नव्हतं, कशी बशी ती पास झाली, पण आणि तिचं गाव पण भरपूर लांब होतं इथून, तर ती मुलगी नंतर शिकली नाही असं माहीत पडलं. नंतर तिनं ड्रॉप आउट केलं होतं. एकच मुलगी फक्त माझ्या म्हणजे आतापर्यंत आहे, बाकी तर सर्व जातातच. अच्छा सर, 12वी झाल्यानंतर ना, आता जसं प्रेमा मॅम म्हणाल्या, करिअर गायडन्स शाळेमधून मुलांना केलं जातं का? की 12वी नंतर काय काय ऑप्शन अवेलेबल आहे, तुम्ही कोणतं शिक्षण घेऊ शकता पुढे वगैरे? आणि जर आम्ही डिपार्टमेंट हा 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 बोला मॅडम. हा सर, तुम्ही हा तुम्ही सांगा आधी, तुम्ही काय करताय? करिअर गायडन्स मध्ये मॅडम आमच्या डिपार्टमेंट थ्रू पण काही प्रोग्राम्स होतात, ते पण त्यांना आम्ही अवेलेबल करून देतो. त्यानंतर जे एक प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून सुद्धा एक कार्यक्रम सुरू असतो आमच्याकडे. पण कसं आहे, मुलांना जेवढं मिळालं तेवढं कमीच असते म्हणा ह्या करिअर गायडन्सच्या विषयी. अच्छा, म्हणजे आम्ही एखादं सेशन जर कंडक्ट केलं तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल? हा होईल. ठीक आहे सर, ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर दॅट सर. सर, मला आणखी विचारायचं होतं, तुमच्याकडे जे स्टुडंट्स येतात त्यांचे पेरेंट्सचा काय बॅकग्राऊंड आहे? शेतकरी आहेत, मजूर आहेत, की दुसरं काहीतरी आहेत? आमच्याकडे मॅडम जी मुलं येतात ते खूप गरीब घरची आहेत. त्यांचा मोस्टली व्यवसाय फार्मर्स म्हणा आणि शेतमजूर आहेत ते मोस्ट ऑफ द, आणि आदिवासी आहेत. भरपूर हलाखीची स्थिती असते त्यांची. आणि आपल्याकडे जसं आमच्या शाळेमध्ये म्हटलं तर आमची शाळा छान आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, पण कसं आहे, थोडंसं रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे मॅडम इथं. रेंजचा प्रॉब्लेम म्हणा, त्यानंतर लाईटचा प्रॉब्लेम खूप आहे. लाईट गेली तर रेंज राहत नाही, भरपूर वेळा प्रॉब्लेम हा असतो शाळेचा विचार केला तर. विद्यार्थ्यांच्या पालकांचा म्हटलं तर ते थोडे अशिक्षित पालक आहेत आणि शेतमजूर आहेत मोस्ट ऑफ द. अच्छा सर, तुमच्याकडे आता जो टीव्ही वरती तुम्ही त्यांना क्लास दाखवता, तर वायफाय आहे की मोबाईलला जोडून दाखवता? नाही, इंटरनेट वायफाय आहे वायफाय मॅडम आहे शाळेमध्ये. की? हो, वायफाय आहे. अच्छा, शाळेमध्ये वायफाय आहे. ओके, ग्रेट, ती चांगली गोष्ट आहे मग. ठीक आहे, ठीक आहे सर. मला आणखी हे विचारायचं होतं की तुमचं जे आता वसतिगृह आहे, ते वसतिगृहामध्ये मुलांना ज्या साध्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं स्वच्छ पाणी आहे, वॉशरूम व्यवस्थित आहे, राहण्याची व्यवस्था, लाईट, हे सगळं आहे व्यवस्थित तिथे? जवळपास चांगलंच आहे मॅडम. इमारत आहे आमच्याकडे, चांगलं आहे. पाण्याची व्यवस्था पण आहे, लाईट आहे, पण लाईटचं जाण्याचं प्रमाण जास्त आहे बस. अच्छा, मग त्याच्यासाठी काय इन्व्हर्टर वगैरे बॅकअप नाही आपल्याकडे? इन्व्हर्टर आहेत, पण ते अपुरे आहेत. 2 इन्व्हर्टर आहेत आपल्याकडे, एक अधीक्षक म्हणजे मुलांच्या वसतिगृहात आहे आणि मुलींच्या वसतिगृहात आहेत इन्व्हर्टर, पण पण ते लाईटच तेवढं फार जात असल्यामुळे तेवढं चार्ज नाही त्याचा होत. उपयोग होत नाही. तो प्रॉब्लेम. बरं. आणि आमच्याकडे लाईट गेली तर नेटवर्क जातो. जसं लाईट गेली तर आमच्याकडे नेटवर्क जातो. बीएसएनएल नेटवर्क आहे, दुसरं नेटवर्क आहेच नाही इथं. अच्छा, तुमचे नॉर्मली मोबाईलचे जे सिम आहेत ते पण बीएसएनएलचे? ते तर असे जिओ वगैरे असतील ना? जिओ आहे, पण भरपूर कमी आहे. त्यासाठी मग आपल्याला खूप एकदम ठराविक जागीच त्यांची नेटवर्क असतो, नाही बाकी नेटवर्क नसतो त्याचा. राईट, नाहीच आहे म्हणता येते. जिओ पण नाही आहे आपल्याकडे. ते थोडं आता वेळ लागेल, पण आता होईल इम्प्रूव्ह, बघूयात आता. सर, 12वी झाल्यावर तुमच्याकडे मुलं उच्च शिक्षणासाठी कुठे जातात आणि कंटिन्यू करतात बऱ्यापैकी? जसं आता 12वी नंतर मुलं काही ITI करतात, काही BA साठी जातात देवरीला, आणि जे चांगले मुलं आहेत ते नागपूरला पण जातात, तिथं पण शिक्षण घेतात. ओके, खूप कमी मुलं आहेत ते. नागपूरला पण जातात.
सर आतापर्यंत ना तुमचा 10वीचा आणि 12वीचा जो शाळेचा रिझल्ट आहे तो किती टक्के लागतो तरी अंदाजे? 10वीचा 100% आहे मॅडम जवळपास. 12वीचा गेल्या वर्षीचा रिझल्ट 97% होता. 97% होता. अच्छा. आणि हायएस्ट जो टॉपर आहे त्याचे किती टक्के असतात? 84-86 पर्यंत असतात. यावर्षी कमी 10वीचे? आहे. यावर्षी 10वीचं सांगत आहे मी. याच्या म्हणजे 1 वर्ष आधी 86-87% जे होते ते टॉपर होते आणि यावर्षी 77-78 पर्यंत होतं. अच्छा. ओके. ठीक है। एक चीज सर रक्षना, सर से पूछना, अगर सर आपको हिंदी आती है तो मुझे बताइएगा कि आप लोग क्या बच्चों को चैप्टर वाइज चैप्टर कंप्लीट होने के बाद प्रैक्टिस शीट देते हैं, प्रैक्टिस कार्यपत्रिका? दूसरा, पेपर होने से पहले क्या बच्चे 10 साल पुराना पेपर करते हैं या क्वेश्चन पेपर आपकी तरफ से दिया जाता है, प्री बोर्ड जैसे होता है? इस तरह की व्यवस्था आप करते हैं? क्योंकि अगर आप करते हैं तो बहुत अच्छा है, नहीं करते हैं तो हमारी संस्था की तरफ से ये सपोर्ट मिलने से क्या आपको लगता है बच्चों का और भी अच्छा होगा, मार्क्स ला सकते हैं क्या वो? मैम 10वीं में जैसा अभी 10th के बच्चों के लिए के बारे में बता रहा हूँ मैं कि जैसा जी, मैं जी। मैथ्स पढ़ाता हूँ तो जैसे हम जब चैप्टर खत्म होता है, जैसे एक्सरसाइज खत्म होती है तो जैसे जी। इसमें तो बच्चों को हम देते हैं कि ये आपको प्रैक्टिस सेट कंप्लीट करना है. जो प्रॉब्लम उनको नहीं आती वो हम उनको थोड़े बताते हैं, मगर पूरे नहीं बता सकते ना, क्योंकि वो वैसे करेंगे तो कोर्स बहुत पीछे रह जाएगा. और करेक्ट. नहीं, रही दूसरी शीट आप बना के देते हैं या आप टीचर बना के देते हैं या बैक क्वेश्चंस कराते हैं? बैक क्वेश्चन है जो बुक्स में रहते हैं वो कराते हैं. जब जब जनवरी फरवरी जब आता है तो उस समय हम जब प्रैक्टिस सेट लेते हैं फिर वहां उनकी बहुत सारी प्रैक्टिस हो जाती है. ठीक है, ठीक है. तो अगर चैप्टर वाइज अगर कार्यपत्रिका हमारे तरफ से मिल रहा है, जो बुक वाले क्वेश्चंस नहीं है, ये अलग क्वेश्चंस है, एमसीक्यू क्वेश्चंस है, फिल अप द है, हाँ. ये बेसिकली ऑब्जेक्टिव टाइप ज्यादा क्वेश्चंस होंगे कॉन्सेप्ट अंडरस्टैंडिंग के, तो आपको लगता है कि इससे जल्दी भी हो जाएगा और आपको ये समझ में आ जाएगा कि बच्चों को समझ में आ रहा है नहीं आ रहा? वो शेयर करेंगे हम चैप्टर वाइज. आप हमें बताइएगा कि इससे क्या आपको हेल्प हुई इस ये चीज वर्कशीट्स मिलने से. तो ये फीडबैक आप नेक्स्ट मीटिंग में जरूर बताइएगा. ठीक है मैम. थैंक यू. और Over to you. वैसे 10th के लिए हम कैसे करते, 9 का तो नहीं मगर 10 का ऐसा है कि हम 3 प्रैक्टिस सेशन पेपर्स लेते हैं उनके. सराव परीक्षा नहीं किया जी, जी. 3 बोर्ड सराव परीक्षा, एग्जाम के 3 पहले प्रैक्टिस ना? सेट लेते हैं. हाँ, उनके पहले बस. हर एक सब्जेक्ट में होता है या सिर्फ मैथ्स में होता है? नहीं सभी सब्जेक्ट का होगा. परफेक्ट. 10 के लिए सभी सब्जेक्ट. दैट्स अमेजिंग. ठीक है. सुलक्षणा, ओवर टू यू. ठीक आहे. येस येस मॅम. सर आपल्याला जे मुलं पास आउट होऊन जातात ना, आता जसं की तुम्ही जॉईन झाल्यावरती वगैरे बघितलं असेल, ही मुलं कोणता व्यवसाय निवडतात? मोस्टली ते ITI ला वगैरे जातात, पण सगळं झाल्यावरती त्यांना जॉब वगैरे मिळतात व्यवस्थित की कुठला शेतीकडेच वळतात मग परत? नाही, काही जे एकदम चांगले ब्रिलियंट मुलं आहेत मॅडम त्यांना तर म्हणजेच ते जातात चांगलेच फील्डमध्ये जातात आणि ज्यांना नाही जमत त्यावेळेवर मग ते तर आपल्या शेतीकडेच वळतात. असंही आहे. शेतीकडे वळणारे तरी किती टक्के असतील मुलं? आता तो एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही. जवळपास तरी 40-50% तर असतीलच कमीत कमी. कन्फर्म नाही सांगता येत म्हणजे त्याच्यावर. ऑलमोस्ट. हा. ओके. म्हणजे आहेत, बऱ्यापैकी आहेत. अर्धी मुलं जवळजवळ ते शेतीच कंटिन्यू करतात, जो त्यांचे आई वडील करतात तेच. ठीक आहे. कारण की सर यांचा आणखी बेस मला हे कमजोर आहे मॅडम. विचारायचं, हा ते त्यांचं बेसिकच गोष्टी, त्यांच्या मूलभूत गरजाचाच प्रॉब्लेम आहे, तर मग हां. बरोबर आहे, ते असं असणारच. ठीक आहे. सर इकॉनॉमिकल भरपूर कमजोर असते त्याच्यामुळे. हा. आता इकॉनॉमिकली मुलं जरी फायनान्शियली कमजोर बॅकग्राऊंड असला तरी गव्हर्नमेंट कडून तुमच्या मुलांना सगळं मिळतंय, तर हो. हे सगळं असून सुद्धा पेरेंट्सला काही अडचणी येतात त्यांना मुलांना शिकवण्यासाठी? 12th पर्यंत तर येणार नाही मॅडम. त्याच्यानंतर त्यांना थोडंसं त्रास होतो, कारण की मुलांना बाहेर पाठवावं लागतं. मग मुलं त्यांना असं वाटतं की बाहेर मुलं गेले तर आमच्या घरचं सुद्धा जे छोटं मोठं जे काही काम करतोय तेही करणार नाही म्हणून, असं नाही का. काही लोकांना असं वाटतं की शेती आहे आपली शेतीच केली ते बरी. म्हणजे हा. अशिक्षित पॅरेंट्स मग असल्यामुळे तेही प्रॉब्लेम त्याच्यामुळे आहे.
अच्छा, पण 12वी पर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये? नाही 12वी पर्यंत काही 12वी प्रॉब्लेम नाही पर्यंत तरी तेवढा. शिकवतात? हा अच्छा शिकतात हो. अच्छा, ठीक आहे, ग्रेट, चांगली गोष्ट आहे. सर, मला हे विचारायचं होतं तुम्हाला की आपण ना, आता तसं तर तुमच्या मुलांकडे मोबाईल नसतीलच, पण तरी पण आम्ही पुढे जाऊन ना सायबर सिक्युरिटी, इंटरनेट सेफ कसं वापरायचं, करिअर बद्दल पण सांगितलं, जसं की परत गुड टच बॅड टच, ह्या सगळ्यांसाठी पण एखादं सेशन ना एक एक असं तरी ऑर्गनाईज करायचा आम्ही विचार करतोय. तर तुम्हाला वाटतं त्याचा फायदा होईल? हो मॅडम, फायदा होईल त्याचा, छान आहे. अच्छा, ओके. सर, तुम्हाला ना एक शिक्षक म्हणून, तुम्ही जे खास करून तुम्ही मॅथ्सचे टीचर आहात, तुम्ही मॅथ्सचे आमचे रेकॉर्डिंग बघितले असतील, हे ऑनलाईनचे जे रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला वाटते त्याचा फायदा होईल? हा फायदा होतो मॅडम, फक्त एवढं आहे की जी स्पीड आहे, म्हणजे आपण कसं जसं मी आता सेट विषयी विचार केला, जसं संच हा जो 9वीचा जो विषय आहे, तर आपण जवळपास त्या गोष्टीला 1 तास जो घेतो तेवढा वेळ जर आपण घेतला तर तो म्हणजे भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये. थोडंसं मला असं वाटलं, म्हणजे त्याला जर थोडं स्ट्रिंग करून जर सांगितलं थोडंसं नाही का, जे महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आणखी खूप छान होईल. म्हणजे जास्त वेळ द्यायचा की कमी वेळ द्यायचा म्हणताय तुम्ही टॉपिकला? कमी वेळ द्यायचा त्या टॉपिकला असं म्हणतो मी. म्हणजे जसं जसं आपण बाकीचे पण व्हिडिओ पाहतो ना, जसं आम्ही शिकवताना रेफरन्स जेव्हा घेतो तर काही युट्यूबचे काही व्हिडिओ असतात असे अधामधात नाही का, जे सरांचे, तर म्हणजे त्याच्यामध्ये ते अच्छा, स्ट्रेट फॉरवर्ड पण सांगतो. हा हा, म्हणजे आपले व्हिडिओ थोडे हळू आहेत, स्लो आहे असं म्हणताय तुम्ही? थोडे स्लो आहेत. हा हा हा, ऍक्च्युली ते सर ह्याच्यामुळे, कारण आपण लाईव्ह मुलांना शिकवतोय ना. तुम्ही दुसरे व्हिडिओ जे ते बघतात ते बरोबर. रेकॉर्डेड असतात, त्याच्यामध्ये हो ऑडियन्सचा काही इंटरॅक्ट करायचा संबंध येत नाही. आणि इथे हो, लाईव्ह असल्यामुळे मग मुलांच्या स्पीडने जावं लागतं, है ना. ते बरोबर. टीचरच्या समोर मुलं दिसत असतात. मुलांचा कधी कधी त्यांचा रिस्पॉन्स पण आपण विचारतो. आणि ऍक्च्युली स्लो जाण्याचं रिझन पण हेच आहे सर, आम्हाला ह्याच फीडबॅक मिळालेला की आपल्याकडे अशी खूप खेडेगावातली, परत आदिवासी समाजातली वगैरे अशी मुलं आहेत. तर असं विचार करून चालायचं की जसं त्यांना काहीच येत नाही, आणि त्याच्यामुळे एकदम बेसिक लेवलने चालू केलंय ना, त्याच्यामुळे. त्यामुळे मी बरोबर आहे मॅडम, मग हा, त्यानुसार त्याच्यात खूप बरोबर आहे. हो, मग ते ऍक्च्युली तेच विद्यार्थ्याला पण असं वाटलं पाहिजे की हा, एकदम घाई नाही होते. आता आपण टीचर म्हणून आपल्याला ऑलरेडी कन्सेप्ट माहिती आहे, तर आपण ते फास्ट एक्सपेक्ट करतो, है ना. चालेल, झालं सर. आता ना एक लास्ट क्वेश्चन आहे, मग क्वेश्चन नाही म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली इन्फॉर्मेशन द्यायची की बघा, आता ना तुम्ही तुमचा पण वेळ देताय, आम्ही पण आमचा वेळ देतोय, पण हे सगळं आपलं जे चाललेलं ते विद्यार्थ्यांसाठी चाललेलं आहे. पण ऑफकोर्स तुमच्या लोकांच्या सपोर्टच्या शिवाय आम्ही काहीच नाही करू शकत. म्हणून ना, आणि आपल्या दोघांच्या एफर्ट्सने, यू कॅटअपल्ट ऑर्गनायझेशन आणि स्कूल ह्यांच्या एफर्ट्सने, जर काही मुलं खूप एक्सलंट त्यांचे मार्क्स आले, तर आपला असा प्लॅन चाललाय की आपण त्यांना जे आहे पुढे जाऊन स्कॉलरशिप म्हणा किंवा लॅपटॉप वगैरे म्हणा, त्यांना उच्च शिक्षणासाठी कुठे पण जिथे असतील ते लॅपटॉप वरून क्लास अटेंड करू शकतील, ते देण्याचा प्लॅन करतोय. आणि दुसरं, शाळेला पण सन्मान म्हणून, शाळेचे जे टीचर्स प्रिन्सिपल्स हेल्प करतात आहेत आम्हाला, त्यांना पण त्यांचा सन्मान म्हणून किंवा वोट ऑफ थँक्स म्हणून आम्ही काहीतरी मे बी पुढे पुरस्कार वगैरे प्लॅन करतोय. तर हे ह्याच्यासाठी सांगितलं की जेणेकरून तुम्हाला हे समजावं की तुमचे एफर्ट्स जे आहेत ते रेकॉग्नाइज केले जातील. तर तुम्ही प्लीज थोडंसं ना, खास करून 11वी फिजिक्ससाठी तो डेटा मेंटेन करा की आपण कोणकोणत्या व्हिडिओज दाखवले, कोणत्या धड्याचे कोणते पार्ट्स दाखवले, जेणेकरून मग आम्हाला पण ट्रॅक ठेवता येईल आणि तुमच्याकडे पण एव्हिडन्स असेल की बघा, खरंच आम्ही हे काम केलेलं आहे म्हणून, है ना. म्हणजे असं म्हणणं आहे की म्हणजे एक बुक करायची, नोंदवही करायची, आणि त्याच्यामध्ये येस, ह्या तारखेला हा आपण चॅप्टर दाखवलेला आहे येस, असं. मॉनिटरलाच करू द्यात, स्कूलच्या मॉनिटरलाच 10वी 11वीच्या करू द्यात की आज डेट टाकली, धड्याचं नाव टाकलं आणि टॉपिकचं टाकलं, भाग 1 बघितला की भाग 2 बघितला की भाग 3 बघितला, असं. तर आणि मग फावल्या वेळेस जसं जसं वेळ मिळते तसं तो घ्यायला लावायचा. हो 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 सर, ठीक आहे, चालेल सर. थँक्यू सो मच सर. सर्वेश सर, थैंक यू सो मच इतने पेशेंटली जवाब देने के लिए। मुझे पता है कि सुलक्षणा मैम के पास बहुत सारे सवाल थे। एक ऑब्जेक्टिव मैं बताती हूँ कि ये जो इंटरेक्शन है उसका ऑब्जेक्टिव, पहली चीज, हम लोग, हमारी संस्था ने किसी से पैसा इस काम को करने के लिए नहीं लिया। तो मैं आपको एक क्लियर कर दूं कि हम लोग जब बोलते हैं कि कुछ एजुकेशनिस्ट है, उन लोगों ने मिलके, हम लोगों ने मिलके शुरू किया ये काम,
और बहुत दिल से करते हैं। और इसका सिर्फ और सिर्फ एक ऑब्जेक्टिव है कि आप लोग गांव में जिन बच्चों को बहुत ज्यादा मेहनत करते हैं, उनको हमारी संस्था अगर थोड़ी सपोर्ट करती है तो उन बच्चों को, वो बच्चे और भी अच्छा कर सकते हैं। हमारा सिर्फ ऑब्जेक्टिव यही है। और इस ऑब्जेक्टिव में हम पीछे से काम करेंगे, सामने आप ही रहेंगे। हमारा काम कोई नहीं देखता क्योंकि हम डिजिटली काम करते हैं, लेकिन हम डिजिटली स्मार्ट आपके बच्चों को करना चाहते हैं, क्योंकि आगे वाला जो टेक्नोलॉजी है, टेक्नोलॉजी वर्ल्ड है, नहीं तो आपके बच्चे पीछे रह जाएंगे। और वो एक यहाँ पे मैथ साइंस पढ़ाने का ऑब्जेक्टिव से बड़ा ऑब्जेक्टिव ये है कि डिजिटल प्लेटफॉर्म पे हम सीखें कैसे, हम पढ़ना कैसे सीखें। दूसरी चीज, आने वाले टाइम पे आपके बच्चे को और आपको भी, टीचर्स को भी, हम एआई ट्रेनिंग गूगल से भी दिलवाएंगे, और उस ट्रेनिंग के माध्यम से आप बहुत सारी चीजें आपको समझ में आएंगी जो अमूमन आपके यहाँ पे आके आपको करने में टाइम लगेगा, लेकिन आपके ही भाषा में। मैं हिंदी बोल रही हूँ, लेकिन मराठी में ही ट्रेनर्स बताएंगे। वो हम धीरे धीरे करेंगे ताकि आपको भी समझ में आए। अभी 6 मंथ्स तो सर समझ में आने में टाइम लगता है, बट अगर आप कंसिस्टेंटली हमारे साथ रहे, विद इन 1 ईयर आपको लगेगा ये प्लेटफॉर्म बहुत अच्छा है, और यहाँ पे आपकी जितनी भी प्रॉब्लम है हम डिजिटली सॉल्व कर सकते हैं। हम प्लेग्राउंड ऑनलाइन खेला नहीं सकते, लेकिन हम एक कंटेंट कॉन्सेप्ट टीच कर सकते हैं। और आपकी जितनी भी बातें हैं, आई थिंक सुलक्षणा मैम ने सब कुछ नोट कर लिया है। एंड गोइंग फॉरवर्ड, इस साल आप देखिए कि 10th के बच्चों को, जब आपके स्कूल में अगर टीचर्स हैं या नहीं है मुझे नहीं पता, सभी सब्जेक्ट में हमने देखा कि हर एक स्कूल में 1-2 टीचर नहीं है, तो क्या से कोई फर्क पड़ा? सोशल साइंस की क्लासेस हम आपको रिकॉर्डेड देंगे, और आप बताइएगा कि जिस भी क्लासेस के रिकॉर्डेड मिली है उसमें कार्यपत्रिका में हम क्वेश्चंस आंसर्स दोनों देंगे, और बच्चों को बोलिए अपने आंसर शीट खुद चेक करें। वो हम पूरा आपको इस तरह से देंगे ताकि आपका भी लिमिटेड टाइम है स्कूल में, और कैसे हम मिलके बच्चों को हेल्प करें। हाँ सर बताइए, कुछ बोल रहे हैं हम? वो आंसर शीट जो रहेंगे, यानी क्वेश्चन पेपर जो रहेंगे, वो आप यानी ग्रुप पे भेजोगे ना? हाँ, क्वेश्चन पेपर पहले ग्रुप पे भेजेंगे, वो बच्चों तक पहुंचेगा ही नहीं आपके माध्यम से, तो आंसर की आप अपने पास रखना, और फिर बच्चों को बोलना कि आप बच्चों को आप स्क्रीन पे दिखा देना, प्रिंट आउट लेने की जरूरत नहीं है। और आप बच्चों को बोलना आप सेल्फ चेक करिए। 20 क्वेश्चंस होंगे जिसमें हमने जो बिल्कुल ही बच्चे पढ़ने में कमजोर है उनको दिमाग में रखा है, एवरेज जो बच्चे पढ़ने में है उसको भी, और जो तेज बच्चे हैं तो हमने परसेंटेज वाइज डिवाइड किया हुआ है। जो बच्चे बिल्कुल एवरेज है पढ़ने में उनके लिए 40% रखा है, जो बिलो एवरेज हैं, जो एवरेज हैं उनके लिए हमने 40%, और 20% हमने हाई अचीवर, जो बच्चे तेज हैं उनको दिमाग में रख के क्वेश्चंस रखा है। आपको वो क्वेश्चंस हम शेयर करेंगे चैप्टर वाइज, और आप बताइएगा। और वो बहुत सब्जेक्टिव, वो बच्चे 10, 15, 20 मिनट में कर लेंगे पेपर, बहुत डिफिकल्ट नहीं होगा। ठीक है। और मैम एक बात बोलना था आपसे कि वो जो स्कॉलरशिप की जो हमारी एग्जाम होती है, जो जी 8th स्टैंड के लिए, जी, तो उसके लिए अगर कुछ प्रॉब्लम से मिलेंगे तो बहुत अच्छा हो जाएगा। वो कौन सी एनएमएमएस की होती है या कुछ और होती है? नहीं मैम, वो एमएससी कंडक्ट करते हैं शिष्यवृत्ति यानी स्कॉलरशिप एग्जामिनेशन फॉर स्टैंडर्ड 5th and 8th। और ये एग्जाम कब होते हैं सर? वो होते हैं अभी इस साल तो जनवरी या फरवरी में रहेंगे। ठीक है, एक रिक्वेस्ट है आपसे, सुलक्षणा मैम को उस एग्जाम के डिटेल्स, और अगर कोई उस एग्जाम का कोई पीडीएफ बुक है तो आप दे दीजिएगा, हम ये सपोर्ट कर सकते हैं। ये आपके यहाँ पे हम इसकी व्यवस्था कर सकते हैं, इस क्लासेस की। वैसे इसमें हमारे क्या उस सारे बच्चे, क्लासेस चालू है। हाँ, आप लोगों ने उसकी स्कॉलरशिप की क्लासेस स्टार्ट कर दी है क्या? हाँ स्टार्ट कर दिए हैं, मगर कैसा वो सिलेबस बहुत वास्ट है, यानी सही में यानी 5th से लेके 7th 8th तक का पूरा उसमें आता है। ओके, तो आप एक चीज बताए, उसमें क्या मैथ्स, मेंटल मैथ्स और इंग्लिश है, क्या है सब्जेक्ट्स? इंग्लिश है 50 मार्क्स के लिए, 100 मार्क्स के लिए मैथ्स है, और मेंटल एबिलिटी है 100 मार्क के लिए, और 50 मार्क के लिए मराठी। मराठी। अच्छा, तो मेंटल मैथ्स इंग्लिश एंड मराठी। आई थिंक सर हम आपकी हेल्प कर पाएंगे। आप सुलक्षणा मैम को एक बार डिटेल्स दे दीजिएगा। मैम ने अपना नंबर ग्रुप में लिखा है, आप मैम का नंबर ले लीजिए। और ये सारे आश्रमशाला स्कूल में ये टेस्ट होता है? हाँ होता है मैम। ठीक है सर, हम 5th का हम नहीं बता सकते, लेकिन 8th के बच्चों के लिए हम ये कर सकते हैं। ठीक है मैम, थैंक यू। ठीक है, थैंक यू सर।
थँक्यू सर, थँक्यू आपला टाइम. सर मला व्हॉट्सअप वरती जरा गुड आफ्टरनून पाठवा, मी तुम्हाला सगळ्या लिंक्स पाठवते मग. ठीक है, बघा यूट्यूब, हाँ यूट्यूब के लिंक जो है सर आप सब्सक्राइब कर लीजिएगा, मैम ने बोला है जैसे आप क्लिक करके. और एक बार थैंक यू सो मच फॉर योर टाइम सर. थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही ना डिस्कंटिन्यू आता होऊ शकता. माझ्या नंबरवरती मला गुड आफ्टरनून पाठवा, मग मी तिथे तुमच्याशी पर्सनली बोलेल मग आपलं पुढचं जे स्कॉलरशिपचं वगैरे आहे ते. ओके ओके, ठीक आहे मॅम. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग सर. तुम्ही लीव्ह होऊ शकता. येस मॅम.